नमस्कार मंडळी. आज 18 सप्टेंबर. आजच्या ठरलं तर मगच्या एपिसोडमध्ये सायली प्रियाला म्हणते की बस झाली तुझी ही नाटकं. घरातली शांतता भंग केलीस तू, पण आता मी हे तुला करू देणार नाही. सायली, हे तू बराबर करत नाही आहेस. हे घर तन्वीचं सुद्धा आहे. हे घर तन्वीचं नाही आहे. असं म्हणून कल्पनाताई तिची बॅग फेकतात. आता तरी तुला तुझी लायकी कळली ना प्रिया? चल निघ इथून. बघ तन्वी, मी तुला म्हणत होतो ना की आपण इकडे नाही येऊया, तेव्हा मला माहित नव्हतं रे अश्विन. ही सगळी माझी माणसं आहेत. माझे बाबा पण मला साधं जेलमधून सोडवायला नाही आले, पण तू आलास. मग तुझे आई बाबा माझे आई बाबा झालेस ना. त्यांना जशी आपली गरज नाही आहे तशी आपल्यालाही त्यांची गरज आहे अश्विन. आपल्यालाही त्यांची गरज आहे. मला जशी तुझी गरज आहे तशी माझ्या प्रेमळ माणसांची सुद्धा गरज आहे. मी खूप हाल सहन केले जेलमध्ये. मला माझ्या स्वतःच्या घरात जायचं, ही खूप मोठी अपेक्षा आहे का रे? सांग ना, एवढी मोठी अपेक्षा आहे का? प्रिया चक्कर येण्याचं नाटक करते आणि खाली पडून जाते. तन्वी, काय होतंय तुला? घ्या, झाली हिची नाटकं सुरू. कदाचित बीपी लो झाली आहे हिची. मम्मा, पाणी आण ना. अस्मिताताई, पाणी आण. विमल, पाणी आण, असं अश्विन म्हणतो. सायली म्हणते, काहीही नाही झालंय. तू तर हेच म्हणणास गर. अश्विन तिच्या डोळ्यावर पाणी मारतो. उठ तन्वी, उठ. तुला बरं वाटतंय का? अश्विन, मला बरं तेव्हाच वाटणार जेव्हा मी आपल्या माणसासोबत राहील. जाशील, तू या घरात जाशील. हे लोक इतके खालच्या याच्यावर गेलेत ना की साधं पाणीही नाकारतायत. दादा, बाजूला हो. परत माझ्या हातून काही वाईट घडेल याआधी तू बाजूला हो. चुकीचं तू वागतोय अश्विन. मी तुम्हा दोघांना सांगितलं की ही मुलगी मला घरात नको आहे, तरीही ही मुलगी घरात येणार नाही म्हणजे नाही. परत आम्हाला तेच बोला नको लावूस. तिकडे रविराजला ॲडव्होकेट जाधवचा फोन येतो. अभिनंदन. अभिनंदन? कशाबद्दल? काय? रविराज आश्चर्याने उठतो. ॲडव्होकेट जाधव, तुम्ही मला याबद्दल फोन करायचं नको हवा होतास. मला आता त्यात काही इंटरेस्टही नाही राहिला आहे. प्रतिमा विचारते, काय झालं? अगं, माझ्या एका क्लायंटचा फोन होता. तन्वी सुटलीये, पण तिला तर 7 वर्षाची शिक्षा झाली होती ना. अशा गुन्हेगारांना सोडवण्यासाठी काही कायदेशीर मार्ग आहेत. त्यातला कोणता त्याच्या वकिलाने वापरला ते मला माहीत नाही. माझं अभिनंदन करत होता. आता कितीक जणांना सांगू की मी तिच्याशी संबंध सोडले म्हणून? ही मुलगी ज्या प्रकारे आपल्याशी खोटं बोललीये ना, गुन्हेगाराला मदत केलीये, मला आता तिच्याशी काहीही बोलायची इच्छा नाहीये. पण अहो, आपण तन्वीला जेलमध्ये एकदाही भेटायला नाही गेलो आणि आता ती घरी येईल. कारण काहीही झालं तरी ती आपली मुलगी आहे. तन्वीच्या बाबतीत पुढे काय करायचं हे आता आपल्याला आत्ताच ठरवावं लागेल. हे बघ अश्विन, तुला घरी यायचं असेल तर तू येऊ शकतो, पण या मुलीला सांग की तिचा मार्ग आता मोकळा झालाय. मम्मा, तिचा आणि माझा मार्ग आता एकच आहे, हे तुला कळत नाहीये का? नाही, तुम्हाला काही कळतच नाहीये, कारण तुम्ही सगळे सुभेदार फॅमिली निर्दयी झालात. निर्दयी. तोंड सांभाळून बोल अश्विन.
या मुलीसाठी तू सगळ्यांसोबत वाईट पण घेतोयस. प्रिया भावुकीने म्हणते. अश्विन, अरे माझ्यासाठी तू या सगळ्यांशी का वाईटपणा घेतोयस? बस तन्वी, तुझी नाटकं माझ्यापेक्षा कोणालाच माहीत नाहीये. अश्विन, माझ्यावर विश्वास ठेव. मी या मुलीचा पाडा तुझ्या पुढे वाचू शकेल. नाही, मला आता कोणावरच विश्वास नाहीये. मला आता फक्त एवढंच कळते की माझ्या बायकोला हक्काच्या घरी जायचंय आणि ती इच्छा मी तिची पूर्ण करणार आहे. तुमची ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही अश्विन भाऊजी, कारण ती जिथे जाईल ना तिथे घर पोकळणार आहे आणि दुःख देईल. तू तर मध्ये बोलूच नको ग. तुझ्यामुळे बाकीचे सगळेजण तालावर नाचतायत. हा घाणेरडा खेळ खेळून तू घरातले सगळे अधिकार मिळवलेस ना? वा, काँग्रेस. शट युअर माउथ अश्विन. माझ्या बायकोशी नीट बोलायचं. नाहीतर काय करशील तू? मार ना मला. अर्जुन त्याचा हात वरी करतो, पण तेवढ्यातच सायली म्हणते की अहो संयम ठेवा, नाहीतर नको ते होऊन बसेल. अगं, सगळं तुझ्या मनासारखंच तर होतंय. आज जर दादाने मला मारलं असतं तर सगळ्यात जास्त आनंद तुलाच झाला असता. दादा, मार ना मला. तुझ्या बायकोला आनंद होईल. बस कर अश्विन. आता या मुलीसाठी तू घरात मारामारी करणार आहेस का? तुम्ही तर नेहमी यांच्याच बाजूने बोलत राहा, कारण तुमचा मेंदू यांच्याकडे दहान पडलाय, दहान. कल्पना त्याच्या गालावर मारते आणि म्हणते, तू आता तुझ्या वडिलांसोबत उद्धटपणे बोलणार आहेस का? आणि कोणासाठी? तर या मुलीसाठी. आई, अगं मी तुझी तन्वी आहे. बस कर प्रिया. तुझ्या मगरीच्या अश्रूवर आता कोणी झुरणार नाहीये. तुझे तमाशे पुरे झालेत. चल निघ. सायली तिचा हात पकडते आणि तिला घरात हाकलते. कायद्याने तुझी सुटका केली असेल, पण मी तुला या घरात येण्याची परवानगी देणार नाही. एकीकडे महिपतची फोटो फ्रेम फेकतो आणि म्हणतो, जगातला कोणी बिनडोक माणूस असेल तर तू आहेस महिपत शिकरे. तू काल जन्माला आलेली ती मूल. म्हणूनच बोलली होती तिने तुझं माकड केलंय, माकड. ए महिपत, आता स्वतःवर चिडचिड करून काय फायदा आहे? तुम्ही फक्त सांगा साहेब, मी आत्ताच जाऊन तिचं उडवतो. ए गप्प बस तू आणि तुझा शेठ. याच कारणामुळे आज आपल्यावर ही परिस्थिती आलीय. तुला आठवतंय का, तिने धमकी दिली होती व्हिडिओ. तिला जर काही झाले तर ती व्हिडिओ व्हायरल करेल. म्हणूनच तर मी गप्प आहे. तरी ती देशमुखबाई बोललीच होती. ही इतकी शातीर आहे ना प्रिया. मला असं वाटतं की कुठे तिने 4-5 खून केले की काय. माझ्यावर उलटल असं मला वाटलंच नाही. तिकडे सगळेजण हॉलमध्ये बसून असतात. अस्मिता म्हणते की आज तन्वी रडली काय, थोबाडीत मारली काय, पाया काय पडली. सायली, डॅड, मम्मा, मला माफ करा. मी तन्वीमुळे खूप त्रास दिलाय तुम्हाला. बघा ना, आपण तन्वीची किती वाट बघितली, पण आज तन्वी जेव्हा आलीये तेव्हा रविराज भाऊजी आणि प्रतिमाताई तरी कुठे खुश आहेत. मला तर असं वाटते ना, जेव्हा तन्वी जर सापडलीच नसती ना तर आपण खूप खुश राहिलो असतो. हो, सगळे आश्चर्याने बघतात. रविराज भाऊजी आणि प्रतिमा तरी कुठे खुश आहेत. जी मुलगी तिच्या आईच्या तब्येतीशी छेडछाड करू शकते ती सासरच्यांना तर विष देऊ शकते ना. तर प्रेक्षकांनो, पुढील भागात अर्जुन बाहेर आलेला असतो आणि तो टेंट दाखवतो.
अहो, आपण सुद्धा लग्नानंतर असंच घर बनवलं होतं आणि तू माझ्यासोबत होतीस म्हणून मला ती जागा चांगली वाटली. तिकडे अर्जुन स्केच आर्टिस्टला ID कार्ड दाखवून सायलीचा येण्याअगोदर स्केच काढायचं सांगतो. तेवढ्यातच सायली चहा घेऊन येते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात.